नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण TETसाठी जे मराठी विषयाचे 30 प्रश्न विचारले जातात त्यातील काही 25 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि अशाच स्वरूपाचे आणि याच कॅटेगरीतले तुम्हाला प्रश्न ॲक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. पहिला जो पेपर आहे त्याच्यासाठी हे प्रश्न अगदीच लाभदायक आहेत. पेपर 2साठी सुद्धा या प्रश्नांचा नक्कीच उपयोग होतो, पण पेपर 1साठी याचसारखेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये दिसतील. कारण की आपण काय करत असतो पहा, तर प्रश्नांची उजळणी आपल्याला कशातून करायची असते, तर PYQतून करायची असते. पण आता आपली परीक्षा घेणार आहे कोण? MSCE. मग MSCEचा सोर्स आपण का नाही वापरायचा? कारण महाराष्ट्र परीक्षा परिषदेद्वारेच TET परीक्षा ही कंडक्ट केली जाते आणि त्या परीक्षेसोबतच आणखीन ज्या परीक्षा घेतल्या जातात ते क्वेश्चन पेपर किंवा त्यातले PYQ जर आपण केले तर आपल्याला TETसाठी पासिंगसाठी किंवा जास्त स्कोअर करण्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल. तर आपण आपल्या चॅनलवर काय करत असतो, स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व माहिती अगदी कमी वेळामध्ये दर्जेदार कंटेंट कसा दिला जाईल आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा डाटा आपण प्रोव्हाइड करत असतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, TET सोबतच पोलीस भरती, तलाठी भरती, कंबाईन, गट ब, गट क, तलाठी असेल, वनरक्षक, त्याचबरोबर इतर काही TCS आणि IBPS मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व परीक्षांची तयारी करणारे जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत काय करायचं आहे, आपल्या चॅनलची लिंक पोहोचवायची आहे. दर्जेदार आपण कंटेंट तयार करत आहोत. स्टेट बोर्ड रिव्हिजनचे सेशन पण आपण अपलोड करत आहोत. ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. तर आपण सुरुवातीला पाहू. पहिला प्रश्न, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. आता इथे दिलेला आहे शरण जाणे, शरण जाणे, आणि याचं काय करायचं आहे, आपल्याला या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला यातून निवडायचा आहे. 1 नाकी नऊ येणे, 2 नाक ठेचणे, 3 नाक उडविणे आणि 4 नाक घासणे. यातला कॉमन वर्ड कोणता आहे पहा, नाक. आणि नाकी नऊ येणे, नाक ठेचणे, नाक उडविणे आणि नाक घासणे. शरण जाणे म्हणजे काय, तर शरण जाणे म्हणजे नाक घासणे. नाक ठेचणे येणार नाही, नाकी नऊ येणे येणार नाही, नाक उडविणे पण येणार नाही. अचूक पर्याय काय येईल पहा, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढे, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. आता इथं हे काय दिलेले आहेत, तर अक्षरे दिलेले आहेत आणि याच्यातून काय करायचं आहे, एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता हे सर्व शब्द जर आपण जोडले तर कोणता शब्द तयार होतो पहा, गरज, गरजवंत. मग आता ह्या गरजवंतमधलं आपल्याला काय करायचं आहे, शेवटचे अक्षर सांगायचे आहेत. तर आपलं शेवटचं अक्षर आपल्याला काय येतं पहा, त. त्यामुळे आपल्या उत्तर असेल पर्याय 2. त्याच्यानंतर, कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. आता इथं काय करायचं आहे पहा आपल्याला, तर अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता इथं काय दिलेलं आहे, प्रचिती दिलेला आहे. मग आता प्रचितीसाठी आपल्याला काय करायचं आहे, समानार्थी शब्द शोधायचा आहे. प्रचिती म्हणजे 1 अनुभव, 2 अभिव्यक्ती, 3 अवधान आणि 4 अनुकरण. अनुकरण करणे म्हणजे समोरचा जसे कृती करत आहे त्याचं काय करणे, आपण तीच कृती त्याच पद्धतीने करणे. तर हे येईल का, नाही. अभिव्यक्ती नाही, अवधान नाही, तर याचा अचूक उत्तर येईल प्रचिती म्हणजे अनुभव. त्याच्यानंतर पहा पुढे, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा. अलंकारिक नसलेला शब्द निवडा. जसे आपण दागिने घालतो सौंदर्य वाढविण्यासाठी, तसेच भाषेमध्ये भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी काही अलंकारिक शब्दांचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये पर्याय 1 आहे बहिणाबाई, 2 आहे कंस मामा, 3 आहे अहिल्याबाई आणि 4 आहे नारद मुनी. तर आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने यापैकी कोणते वर्ड यूज करत असतो पहा, तर अहिल्याबाई, कंस मामा आणि नारद मुनी. पण बहिणाबाई हा एक साधा सरळ शब्द आहे, त्यामुळे हा अलंकारिक नसलेला या गटामध्ये मोडतो. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय 1. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. 8 नंबरचा प्रश्न आहे, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. आता इथं एक पर्याय दिलेले आहेत, 1 भाकडकथा, 2 आहे हृदयद्रावक, 3 आहे बिनबोबाट आणि 4 आहे दंतकथा. आता असं ज्यावेळी गोंधळ असतो त्यावेळी काय करायचे, पर्याय
पद्धत किंवा एलिमिनेशन पद्धतीचाच वापर करायचा, जेणेकरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकू. आता इथं पहा, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट हृदयद्रावक असेल का? नाही, हा पर्याय गेला. बिनबोभाट नाही. तर इथं आता उरले 2 भाकडकथा आणि दंतकथा. भाकडकथा आणि दंतकथा. तर याचं अचूक उत्तर काय येतं पहा, दंतकथा. त्याच्यानंतर पुढे प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. इथं दिलेला आहे 1 घोड्याचा तबेला, 2 आहे हत्तीचा बिलखाना, 3 आहे सिंहाची जाळी, 4 आहे पोपटाची ढोली. तर आता याच्यामध्ये काय येतं पहा, तर घोड्याचा तबेला बरोबर आहे, हत्तीचा पिलखाना बरोबर आहे, पोपटाची ढोली बरोबर आहे. सिंहाची जाळी असते का? नाही. तर सिंहाची काय असते? गुहा असते. त्यामुळे हा पर्याय काय असेल? चुकीचा आहे. त्याच्यानंतर पुढे खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. वेब, आंतरजाल, युजर, वापरकर्ता, डिस्क, तबकडी, 3D, त्रिमिती. आता इथं काय केलेलं आहे, तर त्याचा इंग्रजी शब्द आणि मराठीमध्ये त्याचा काय अर्थ दिलेला आहे. युजर वापरकर्ता बरोबर आहे. 3D म्हणजे 3D म्हणजे त्रिमिती. आपण 3D इमेजसाठी वापरतो पहा, त्रिमिती चित्र. त्यामुळे 4 नंबर बरोबर आहे. डिस्क म्हणजे तबकडी, हेही बरोबर आहे. आणि वेबचा अर्थ काय होतो, तर फक्त जाळे असा होतो, आंतरजाल असा होत नाही. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1. त्याच्यानंतर पुढे पहा, आता इथे काय दिलेलं आहे, एक पॅसेज दिलेला आहे आणि या उतार्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर प्रश्न सोडवायचे आहेत. सुरुवातीला काय करायचं, ज्यावेळी असे प्रश्न सॉल्व करत असतो, 1-2 पद्धती वापरायच्या. एक तर पूर्ण उतारा वाचून घेणे आणि त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व करणे, किंवा सुरुवातीला काय करायचं, प्रश्नांचं वाचन करायचं आणि त्याच्यानुसार मग उतार्याकडे यायचं. आणि उतारा वाचत असताना ज्या आपण प्रश्न वाचलेले असतात, त्यामुळे प्रश्नाचे ते कीवर्ड्स आपल्या लक्षात असतात आणि तिथून मग आपला फोकस उतारा वाचत असताना होत असतो. ज्याला जी पद्धत सुटेबल होते किंवा ज्या पद्धतीचा सराव आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आणि आपण काय करत असतो, एक्झॅक्ट पेपरच्या दिवशीच असे प्रश्न सोडवायला घेतो, त्यामुळे एखाद दुसरा प्रश्न आपले चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काय करायचं, आठवड्यातून किमान 4 ते 5 पॅसेज तरी सोडवले पाहिजे, जेणेकरून पॅसेजचे 3 असतील 5 असतील, जेवढे मार्क्स आहेत तेवढे आपल्याला मिळविणे सोपे जाईल. आता पहिला काय करू, आपण उतारा वाचून घेऊ. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते. काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. शरीर शृंगारणे हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात. स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो. अनेक लोक मिळेल त्या साधनाचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते. आता पहा, इथं काय दिलेलं आहे, तर माणसाचं सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य याच्यावर काय केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही. 11 नंबरचा प्रश्न आहे उतार्यावर आधारित. माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही. उंची वस्त्राने, विचाराने, मूल्यवान दागिन्याने आणि दिखाऊ दागिन्याने. आता इथं काय सांगितलेलं आहे, तर बाह्य सौंदर्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण चांगली कपडे घातल्याने ते वाढतं, हो. त्याच्यानंतर मूल्यवान दागिन्याने वाढतं, उतार्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. दिखाऊ दागिन्याने, हो. तर विचाराने काय, बाह्य सौंदर्य वाढत नाही, तर माणसाचं आंतरिक किंवा मनाचं सौंदर्य वाढतं. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2. आणि इथं प्रश्न काय केलेला आहे पहा, कशाने वाढत नाही. प्रश्न वाचत असताना कधीकधी नजर चुकीने प्रश्नाची उत्तरे चुकण्याची शक्यता बरीचशी असते, कारण आपण त्या प्रेशरमध्ये एक्झॅक्ट प्रश्न काय विचारला आहे हे समजून न घेता आपण उत्तरं टिक करत राहतो. बरोबरच्या जागी चुकीचं आणि चुकीचं लिहायचं असतं तिथं बरोबर लिहून आपण काय करतो, आपल्या हाताने स्वतःचे मार्क्स घालवून घेतो. आता इथं कशाने वाढत नाही, तिथे एखादी अशी खूण करायची, नकारार्थी विचारला असेल किंवा होकारार्थी असेल तर एखादं टिक करून द्यायचं. त्यामुळे काय समजायला मदत होते. तर वाढत नाही, फक्त कशाने वाढत नाही, विचाराने. पुढे वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येतो. काया सजवली की आपण देखणे दिसतो. सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. आता इथं विसंगत म्हणजे उतार्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्याशी विसंगत किंवा त्याच्याबरोबर
उलट किंवा विरुद्धार्थाचे एखादे वाक्य आहे ते आपल्याला शोधायचे आहे. आता इथं पहा, शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात आणि इथं उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, शरीर शृंगारणे हे सोपे असते. इथं दिलेलं आहे सोपं असतं आणि इथं खाली आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नात, फार परिश्रम करावे लागतात. तर ही दोन्ही विधाने काय आहेत, तर परस्पर विरोधी आहेत, विसंगत आहेत. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय 1. त्याच्यानंतर पुढे पहा, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उत्तरात आलेला आहे. अलंकृत करणे, कल्पना करणे, शृंगार करणे आणि परिश्रम करणे. तर या अर्थाने मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उत्तरात आलेला आहे, तर याचा अचूक उत्तर आहे पहा 13, परिश्रम करणे. कोणता आलेला आहे, परिश्रम करणे. पुढे त्याच्यानंतर एक कविता घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पहा, आता इथं काय सांगितलेलं आहे, कविता दिलेली आहे, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत 14 ते 16. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंदधुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळ गंध. आपल्या आठवणी त्यांच्याबद्दल काय केलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे कवीनं. आता इथं प्रश्न पाहू आपण, आठवण कुठे लपलेली नसते. नसते प्रश्नातल्या शब्दावर आपण काय केलं पाहिजे, फोकस केला पाहिजे. नसते इथं चुकीचं शोधायचं आहे. चैत्रपालवीत, सागराच्या निळाईत, हृदयाच्या कप्प्यात. आता इथं दिलेलं आहे पहा, हृदयाच्या बंद कप्प्यात, लपलेली नसते विचारलेलं आहे, इथं दिलेलं आहे लपलेली असते, त्यामुळे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सागराच्या निळाईत, इथं दिलेलं आहे पहा सागराच्या निळाईत, त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर चैत्रपालवीत, इथं आहे बहरलेल्या चैत्रपालवीत, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आता इथं पहा चौथं कसं चूक आहे, वसंतातल्या मोहरात, आणि इथं काय दिलेलं आहे पहा, वसंतातल्या गुलमोहरात. इथं काय दिलेलं आहे, गुलमोहर हा शब्द दिलेला आहे आणि पर्यायामध्ये फक्त मोहर असा शब्द दिलेला आहे. त्यामुळं जर चुकीचं उत्तर काढायचं झालं तर आपलं उत्तर काय चुकीचं येतं पहा, वसंतातल्या मोहरात, पर्याय क्रमांक 4. पुढे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे. तन्मय, उथळ, विसर, सरिता. सरिता म्हणजे नदी, नदीचा काही संबंध आलेला आहे का, नाही. उथळ नाही. विसर म्हणजे विस्मरण आलेला आहे का, नाही. तर आठवणी कशा गुंतलेल्या असतात ते सांगितलेलं आहे आणि तन्मयीचा अर्थ काय होतो, तर गुंतणे किंवा लीन होणे, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे 15-1. पुढे पहा, आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे. खूप आठवणी असतात, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, त्या वारंवार विसरतात आणि त्यांच्यामुळे श्वास मंदावतो. आठवणींच्या बद्दल माहिती सांगितलेली आहे, तर याचा अचूक उत्तर आहे पहा 16, पर्याय 2. आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे, तर ते त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, आठवणीत राहतात म्हणून काय केलेलं आहे, म्हटले आहे. त्याच्यानंतर पुढे, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. आता इथं काय सांगायचं आहे आपल्याला, आपला फोकस पाहिजे, काय शोधायचं आहे, क्रियापद पाहिजे. तर असं ते कीवर्ड्स असतात, ते काय करायचे, प्रश्नातले कीवर्ड्स काय करायचे, अंडरलाईन करायचे किंवा तिथं एखादी खूण करायची, जेणेकरून त्यावेळेला त्या क्षणी आपल्याला तो प्रश्न नाही जरी जमला तरी आपण ज्यावेळी प्रश्न सगळे सोडून पुन्हा त्या प्रश्नाकडे येतो त्यावेळी वेळ खूप कमी असतो. त्यामुळे पुन्हा एकदा तो प्रश्न वाचून त्याचं उत्तर काढण्यापेक्षा त्या फक्त एका शब्दावर आपली नजर जाते आणि त्याच्याद्वारे आपण पटकन अगदी क्विक काय करू शकतो, पर्यायातून त्याचं उत्तर शोधू शकतो. आता इथे पहा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. आता इथे दिलेलं आहे 1 उठविसी, 2 आहे गाऊन, 3 आहे खरा, 4 आहे गाणे. गाणे नाम येतं नाही, खरा नाही, गाऊन हे काय, गाऊन काय येतं, तर हे पण येणार नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पहा, जिथं क्रिया पूर्ण झाली आहे किंवा क्रियेचा काहीतरी बोध होतो त्याला काय म्हटलं जातं, क्रियापद. आणि क्रियेचा बोध फक्त या एकाच पर्यायातून होतो, उठविसी. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय 1. खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. पोळी, थाळी, माळी, चाळी. आता इथं काय करायचं आहे, ज्यावेळी पुल्लिंगी शब्द ओळखायचा असतो, जो शब्द ओळखायचा आहे त्याच्यानुसार करता सर्वनामला वापरून पाहायचं. तर पहा, ती पोळी येईल का पुल्लिंगी, नाही, स्त्रीलिंगी होईल. त्याच्यानंतर ती थाळी
स्त्रीलिंगी होईल, चाळी येणार नाही. त्याच्यानंतर पहा, ती माळी होईल का, नाही, तर तो माळी असं हे बरोबर येईल. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. त्याच्यानंतर 19 नंबर, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. आता इथे पहा, लिंबू, संत्रे, मूल, देव. इथं काय दिलेलं आहे, वचन प्रकारानुसार आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. याचं अचूक उत्तर काय येतं पहा, तर देव. देव हा काय आहे, तर याचं कोणतंही अनेक वचन होत नाही, दोन्ही वचनामध्ये सारखा राहतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे देव. बाकीचे पहा, लिंबूचं लिंबे होईल, त्याच्यानंतर संत्रे संत्री होईल, मूलचं मुले होईल. यांचं म्हणजे काय, या तिन्ही शब्दांचं कसं आहे, अनेक वचन होतं, पण देव या शब्दाचं अनेक वचन होत नाही, दोन्ही वचनामध्ये हा शब्द आहे तसाच राहतो. शब्दामध्ये बदल न झाल्यामुळे उत्तर आपलं निघालं देव. त्याच्यानंतर पुढे, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. आता इथं परत ती स्लाईड आली, पुढे घ्या. इथं आपले किती कवर झाले, 19. आता 19. आता 20 नंबरचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. वाक्य वाचून घेऊ. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. आता इथं काय करायचं, आपल्याला उद्देश भाग ओळखायचा आहे. खो खोच्या आजच्या सामन्यात 2 आहे मानसीचा धाकटा मुलगा, 3 आहे खेळला आणि 4 आहे चांगला खेळला. आता उद्देश आणि विधेय. आता याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत पहा, उद्देश आणि विधेय. आता उद्देश काय असतं, तर कर्ता, आणि कर्ता म्हणजेच उद्देश, आणि कर्त्याशी संबंधित जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, उद्देश विस्तार. आता त्याच्यानंतर पहा, पुढं आहे विधेय. आता विधेय म्हणजे काय, तर क्रियापद, आणि क्रियापदाशी जो संबंधित सर्व भाग आहे तो कशामध्ये येतो, तर विधेय विस्तार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, उद्देश भाग ओळखायचा आहे. फक्त उद्देश ओळखायचा आहे का, नाही, उद्देश भाग ओळखायचा आहे, म्हणजे कर्त्यासहित त्याच्याशी माहिती सांगणारा सर्वच भाग आपल्याला ओळखायचा आहे. मग आता इथं पहा, खो खोच्या आजच्या मैदानात हा येईल का आपला कर्ता, नाही, तर कर्ता काय होतो, तर मुलगा, आणि उद्देश भाग म्हणजे कर्त्याशी संबंधित माहिती सांगणारा सर्व भाग म्हणजेच मानसीचा धाकटा मुलगा. म्हणून याचं उत्तर अचूक येईल पहा, पर्याय 2. त्याच्यानंतर 21 नंबर, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. आता इथं काय शोधायचं आपल्याला, अशुद्ध शब्द शोधायचे आहेत. आता इथं काय येतात पहा, मी याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे मी याची PDF देईन, तर तिथून पण तुम्ही प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता किंवा पाहू शकता. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. प्रशिक्षक, क्रीडा महोत्सव, निरीक्षण, वाहतूक, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित, त्याच्यानंतर शीर्षक, ग्रामगीता. आता इथं पहा, हा चुकीचा आहे, त्याच्यानंतर हा चुकीचा आहे, त्याच्यानंतर खंजिरी बरोबर आहे. शब्द, अशुद्ध शब्द आलेले आहेत, एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत. आता पहिला बरोबर शोधू. प्रशिक्षक बरोबर आहे, खंजिरी बरोबर आहे, क्रीडा महोत्सव बरोबर आहे. आता चुकीचे कोणते कोणते आहेत पहा, तर हा बरोबर आहे 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, हे 4 आणि 5. टोटल किती आलेले आहेत, तर 5. त्याच्यानंतर पहा पुढे 22 नंबर. आता इथं काय करायचं आहे, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या खाली पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय कोणता बसतो ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर 22 नंबरचा प्रश्न आहे, जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते. कवी आले होते, नर्तक आले होते, कलाकार आले होते की मल्ल आले होते. तर याचा अचूक उत्तर येईल पहा, जत्रेसाठी कोण आले होते, तर मल्ल. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते. अचूक पर्याय कोणता बसेल, मल्ल. त्याच्यानंतर पहा 23 नंबर, ज्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबागर्दी केली
होती. त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबागर्दी केली होती. प्रश्न खूप छान आहे पहा. तर नृत्य, सादरीकरण, कलाविष्कार. नृत्याची आवड असणारेच लोक इथं गर्दी करतील, त्यामुळे हे येणार नाही. कलाविष्काराला पण तेच लागू होतं, सादरीकरणाला पण तेच लागू होतं. पण भांडण म्हटलं की सर्वजण अगदी काय करतात, सगळं हातचं काम सोडून काय करतात, बघायला जातात. त्यामुळं द्वंद्व म्हणजेच काय, भांडण. त्यामुळे इथं अचूक कोणता पर्याय बसतो पहा. त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबागर्दी केली होती. एखादं भांडण लागलं असेल, गर्दी भरपूर होते पहा, तरी तो अचूक पर्याय येईल द्वंद्व. त्याच्यानंतर 24 नंबर, प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. शैली, शरीरयष्टी, कला आणि कविता. आता शैली पिळदार असेल का, कला, कविता, जे बसत नाही ते काढून टाकायचे. उत्तराच्या मागे लागण्यापेक्षा जे येत नाही ते काढून टाकलं तरी आपण आरामात त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर याचं अचूक उत्तर येईल प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. त्याच्यानंतर आता शेवटचा 25 नंबरचा प्रश्न पहा. खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता खाव्या अंदिली धार, खाव्या अंदिली धार. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. तर याचा अर्थ काय होतो पहा. तर मोठ्या माणसात देखील दोष असतात, मोठ्या माणसात देखील दोष असतात. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत, हे सर्व 25 प्रश्न आहेत, त्यांचा आढावा घेतलेला आहे, त्याचे पर्याय चेक केलेले आहेत. अशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला एक्झॅक्ट TET पेपरमध्ये पाहायला मिळतील. याच्यापेक्षा थोडे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न मी उद्या तुम्हाला प्रोव्हाइड करेन. त्या प्रश्नांचा तुम्ही बाकीचं इतर अवांतर काहीतरी करण्यापेक्षा जे ऑथेंटिक सोर्स आहे तेच वापरा. ते वापरले तर तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट त्याच्यातून मिळेल आणि तुमचा स्कोअर त्याच्यातून नक्कीच वाढायला मदत होईल. तुम्हाला अशाच प्रकारचे ज्या मॉक टेस्ट असतील किंवा अशा प्रकारचे पेपर तुम्हाला आणखीन हवे असतील, PYQ हवे असतील, इंग्लिशचे पण हवे असतील, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि काही सजेशन असतील तर नक्की सुचवा. आणि तुम्हाला जो कंटेंट हवा आहे तो पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून तुमची गरज ओळखून त्याच्यानुसार मी कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करेन. चला तर थांबूया मग आता. धन्यवाद.